मोठे मोठे जाणकार, ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे, असेही पुरुष अनर्थामध्ये प्रवृत्त होतात, परधर्माकडे प्रवृत्ती त्यांची होताना दिसते. याचं कारण काय? याचा अर्थ विद्वानांचीही जर ही स्थिती आहे, ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे असं म्हणताना सामान्य लोकांची भ्रंशे हे कैमुतिक न्यायानं सांगण्याची, प्रश्न विचारण्याची गरजच नाही. मोठ्या मोठ्यांची ही जर स्थिती आहे, तर मग लहान लोकांची, जे अज्ञानामध्येच बुडालेले आहेत, त्यांची गती, त्यांची स्थिती तर भ्रंश पावलेलीच आहे. हे सर्व जो अनर्थ प्राप्त झाला हा कोणत्या कारणाने झाला, असा प्रश्न विचारलेला आहे. अखिल मानव मात्राला या अनर्थातून निवृत्त करण्यासाठी विचारलेला हा एक प्रतिनिधी म्हणून अर्जुनाने विचारलेला हा प्रश्न आहे. कारण हा अनर्थ सर्वांना प्राप्त झालेला आहे आणि या अनर्थातून, या सुखदुःखाच्या फेऱ्यातून कायमची निवृत्ती होण्याची प्रत्येकाची अंतःकरणामध्ये इच्छा आहे. आणि म्हणून प्रत्येकजण त्या त्या मार्गाने वाटचाल करतो आहे. पण हा अनर्थ नेमका झाला कशामुळे हे लक्षात न आल्यामुळे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती मात्र होत नाही. म्हणून आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होण्यासाठी, म्हणून कायमची दुःखातून सुटका होण्यासाठी हा प्रश्न आणि या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे अखिल मानव मात्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. खरं तर वेदांतशास्त्राच्या दृष्टिकोनातून ह्या संपूर्ण अनर्थ परंपरेचं मूळ कारण सांगितलं जातं आत्मस्वरूपाचं अज्ञान. आपल्या स्वरूपाला न जाणल्यामुळे हे सगळं झालेलं आहे. पण जर वास्तविक दृष्टिकोनातून, अनुभूतीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, तर भगवंताने किंवा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जे भाष्य केलेलं आहे, या प्रकरणाचं जे चिंतन केलेलं आहे, हा संपूर्ण या जगताकडे बघून, जगतातील मानव मात्राकडे बघून की यांना हा अनर्थ झाला कशामुळे, हे सगळं पाहिल्याच्या नंतर माऊलींनी आणि भगवंतांनी सांगितलेले हे उत्तर आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान जरी मूळ कारण असलं तरीसुद्धा त्या अज्ञानाच्याच पोटातून निर्माण होणारे हे कामक्रोध हे खऱ्या अर्थानं दुःखाला साक्षात कारण आहेत. बाबांनी सांगितलं पाठीमागे की सुषुप्तीमध्ये आत्मस्वरूपाचं अज्ञान आहेच आहे, पण तिथे दुःखाची सुद्धा प्रतीती नाही. अज्ञान आहे पण दुःखाची प्रतीती नाही. सुषुप्तीमध्ये आपण सर्व आनंदामध्ये राहतो, आनंदातून उठतो आपण. जेव्हा जागे होतो तेव्हाही काही क्षणपर्यंत तो सुषुप्तीचा आनंद आपण भोगत असतो. तुष्णीम स्थितीमध्ये आपण असतो काही कालपर्यंत. पण नंतर प्रॅक्टिकली जर हे सगळं आपण पाहत गेलो की आत्मस्वरूपातून तो बाहेर आल्याच्या नंतर असं म्हटलंय की सुषुप्तीमध्ये प्रत्येक जीव हा आत्मरूपानेच असतो. तिथेही खरं तर अज्ञान हे मानलेलं आहे. जागं झाल्यावर तो म्हणतो की मला काही कळत नव्हतं, मी सुखानं झोपलो होतो. या त्याच्या अनुभूतीचं काहीतरी निरूपण, उत्तर सांगण्यासाठी म्हणून सुषुप्तीमध्ये अज्ञानाची कल्पना केलेली आहे, मानलेलं आहे. पण जागं झाल्याच्या नंतर सुषुप्तीमध्ये आनंदाने झोपलेला जीव जागं झाल्याबरोबर, जागृतीमध्ये आल्याबरोबर अनेक प्रकारच्या इच्छा अंतःकरणामध्ये धारण करतो. मला आज हे करायचंय, मला आज ते करायचंय. अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न झाल्या, यालाच काम असं म्हटलंय. आणि मग या इच्छेच्या पूर्तीसाठी दिवसभर तो खटाटोप करतो आणि निघाला. मग त्याला सुख दुःख जेवढं काही सगळं प्राप्त झालं हे कशामुळे झालं? त्या जागृतीमध्ये आल्याबरोबर प्रथमतः त्याला जे इच्छेचं पहिलं स्फुरण झालं, संकल्प अंतःकरणामध्ये निर्माण झाला, आज मला हे करायचंय, मला ते करायचंय. इच्छा निर्माण झाल्या आणि त्या इच्छापूर्तीसाठी त्यानं मग प्रवृत्ती झाली. इंद्रियांची प्रवृत्ती, मनाची प्रवृत्ती, बुद्धीची प्रवृत्ती त्या इच्छेच्या पूर्तीसाठी होत गेली. आणि मग त्या कामाच्या पूर्तीसाठी निघाल्याच्या नंतर तो काम पूर्ण होईल, झाला तरी सुद्धा तो दुःख फलपर्यवसायीच आहे आणि न झाला तरी तो दुःख फलपर्यवसायीच आहे. तो दुःखच देणार आहे. मग त्याचं फल सुख तर कधीही नाही. येही संतोषवन खांडिले असं पाठीमागे वर्णन केलं माऊलींनी. येही संतोषवन खांडिले आनंद रूप काय
धैर्य दुर्ग पाडिले, आनंदरूप सांडिले उपडून या. या कामक्रोधाने आनंदाचं रोपटं उपटून फेकून दिलेलं आहे. म्हणजे सुतराम शक्यता नाही ज्याच्या अंतकरणामध्ये काम आणि क्रोध उत्पन्न झाले, त्याला आनंद प्राप्त होण्याची काहीही शक्यताच नाही. कधीही त्याला संतोष प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त होत नाही. ही तर कामक्रोधांच्या परिणामाची स्थिती आहे. आणि असं असल्यामुळे मग अनेक प्रकारच्या इच्छा तृष्णा वाढीनलिया, मग अनेक प्रकारची प्रवृत्ती निर्माण झाली, अनेक प्रकारचे कर्म निर्माण झाले आणि त्या अनेक प्रकारच्या कर्माची अनेक प्रकारची फलं निर्माण झाली आणि त्या फलाच्या भोगासाठी म्हणून अनेक लोकांची निर्मिती झाली, अनेक वस्तूंची निर्मिती झाली. हे सर्व जे लोकांतर आहेत, हे सगळं जे झालेलं निर्माण झालेलं आहे, भगवंताने केलेलं आहे किंवा जे प्रतीतीला येत आहे, ते सर्व अंतःकरणातल्या त्या इच्छेचं हे सगळं फल आहे. इच्छेतून प्रवृत्ती झाली, कर्म झालं आणि त्या कर्माची फलं भोगण्यासाठी हा सर्व संसाराचा विस्तार झालेला आहे. म्हणून आपण सुरुवातीला पाहिलं होतं, बंधाला मूळ कारण जरी अज्ञान असलं तरी अनर्थाला, या बंधाला आणि या बंधाच्या विस्ताराला, अनेक प्रकारच्या जन्म मरणाच्या या परंपरेला जर कारण काय असेल तर हे कामक्रोधच आहेत. हा अंतःकरणातली इच्छाच आहे. म्हणून ह्या बंधाचा विस्तार कामाने केलेला आहे. हा आला अविद्येच्या पोटातून, तो उत्पन्न झाला अविद्येमुळे झाला, म्हणजे अज्ञानामुळे झाला. जर आत्मस्वरूपाचं ज्ञान असतं, आत्मस्वरूपाने राहिला असता तर या अनर्थाकडे तो प्रवृत्त झालाच नसता. त्याच्या अंतःकरणामध्ये या कामना उत्पन्न झाल्याच नसत्या. किमिच्छन् कस्य कामाय शरीरम अनुसंज्वरेत, अशा अवस्थेला तो प्राप्त झाला असता. काम नाही झालो पाही रिकामा, असा तो झाला असता आणि हा संपूर्ण अनर्थ त्याचा राहिला असता. पण आत्मस्वरूपातून च्युत झाला, आत्मस्वरूपाला विसरला, आत्मबोधाला विसरला आणि त्यामुळे अंतःकरणामध्ये बाह्य पदार्थांच्या विषयीच्या अपेक्षा, इच्छा, तृष्णा निर्माण झाल्या आणि त्यामुळे ही संपूर्ण अनर्थाची परंपरा त्याला प्राप्त झाली. म्हणून खऱ्या अर्थाने काय या बंधाच्या विस्ताराचं कारण असेल तर हे कामक्रोध आहेत, असं माऊलींनी विस्तारानं याचं वर्णन केलं आहे. जगतामध्ये जेवढं काही दुःख दिसतं आहे, जे काही सत्य म्हणून राहिलं नाही जगामध्ये, सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, हे सगळं जे जगामध्ये आज दिसतं आहे, या सर्वाचं कारण साध्वी शांती नाग साधुता राहिली नाही. या सगळ्या ज्या गोष्टी या जगामध्ये आज दिसून येतात, या सर्वाचं मूळ कारण असे काय असेल तर ते काम क्रोध हेच याचं कारण आहे. हा संपूर्ण विचार सांगितल्याच्या नंतर माऊलींनी मला वाटतं असाच विचार सांगितलेला आहे. तेवी लचकली या दिठी, हे याचं मूळ कारण आहे. तेवी लचकली या दिठी, मग देखणे जे जे उठी, ते नामसृष्टी मीची विये पैगा. एकदा आत्मस्वरूपातून खाली आला, स्वरूपाला विसरला, विशेष आत्मस्वरूपाच्या ज्ञानातून खाली एकदा आला की मग त्याच्या अंतःकरणामध्ये बाह्य पदार्थांच्या विषयीच्या इच्छा आकांक्षा झाल्या की मग त्याच्या अनर्थाची ही सुरुवात झाली. आत्मस्वरूपाचा विसर किंवा आत्मस्वरूपाच्या विषयीचा विपर्यय हाच या अनर्थ परंपरेचा प्रथम पहिला क्षण आहे. तिथूनच ती सुरुवात आहे. म्हणून पुढे ज्ञानोबाराय म्हणणार आहेत की या कामक्रोधांमुळेच हा संपूर्ण अनर्थ प्राप्त झाल्यामुळे आत्मस्वरूप तर कुठे जाणार नाही, फक्त या कामक्रोधांची निवृत्ती करायची आहे, यांना बाजूला करायचं आहे. हे जर गेले, अंतःकरणातून निघून गेले, तर ब्रह्मसाम्राज्य प्राप्त करण्याची गरजच नाही, ते सहज प्राप्त होणार आहे. तैसे रागद्वेष जरी निमाले तरी ब्रह्मीचे स्वराज्य आले, ते आलेलंच आहे, ते आणावं लागणार नाही आहे. म्हणून असं पुढे याचं निरूपण करणारच आहेत. या कामक्रोधांचं पूर्णपणे निरूपण केल्याच्या नंतर अनर्थालाही पूर्णपणे कसे कारण होतात हे सांगितल्यानंतर या कामक्रोधांची निवृत्ती कशी करावी आणि करणं अत्यंत गरजेचं आहे हे सांगण्यासाठी पाठीमागच्या श्लोकापासून सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदा ही गोष्ट सांगितली, हे कामक्रोध राहतात नेमके कुठे. इंद्रिय आणि मनोबुद्धी ही अस्य अधिष्ठानम उच्यते. इंद्रिय, मन आणि बुद्धी हे तीन या कामाचे अधिष्ठान म्हणजे आश्रय आहेत. एतैहि विमोहयति एषः ज्ञानम आवृत्य देहिनम. या जीवात्म्याला त्याचं ज्ञान आवृत्त स्वरूपाचं वास्तव विशेष मी ब्रह्म आहे अशा प्रकारच्या त्याच्या वास्तवतेच्या ज्ञानाला आवृत्त करून हा काम एतैहि विमोहयति, इंद्रिय, मन आणि बुद्धीभी यांच्याद्वारे तो या जीवाला मोहित करतो. आणखी याच्या अंतःकरणामध्ये मोह, अविवेक निर्माण करतच राहतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्या ठिकाणी हा काम राहतो
यांचे आश्रय हे आहेत असं सांगितलं. म्हणजे इंद्रियामध्ये, मनामध्ये आणि बुद्धीमध्ये हा काम राहतो. प्रथमतः काय होतं, हा जो प्रवास होतो इंद्रिय, मन आणि बुद्धीचा, हा दोन्ही प्रकाराने होतो. पहिल्यांदा असं होतं दोन्ही प्रकाराने, म्हणजे पहिल्यांदा बुद्धीचा काहीतरी निश्चय होतो, मग मन संकल्प करतं आणि ते मन इंद्रियांच्याद्वारे बाहेर जातं. असा आतून बाहेर असाही एक प्रवास होतो. आणि कधी कधी बाहेरचा विषय अगोदर आपण पाहिलेला असतो, दृष्टीला पडला, तो इंद्रियांनी मनाला सांगितला, मनातून तो बुद्धीमध्ये गेला आणि ती बुद्धी त्या विषयाचं ज्ञान त्या आत्म्याला, जीवात्म्याला समर्पित करते. असा हे दोन प्रकारचा हा जो प्रवास आहे जीवात्म्याचा, बाहेर होणारा प्रवास दोन प्रकारांनी होतो. सांख्यशास्त्रामध्ये याचं सांख्यकारिकेमध्ये विस्तारानं वर्णन केलेलं आहे. बुद्धीचा पहिला अध्यवसायात्मिका बुद्धी असं म्हटलं आहे. एखाद्या पदार्थाच्या विषयी जो पूर्वी कधी कुठेतरी पाहिलेला असतो, कारण बुद्धीमध्ये काहीतरी निश्चय होण्याच्या अगोदर तो कुठेतरी अगोदर पाहिलेला असावा लागतो, ऐकलेला तरी असावा लागतो. अशाच पदार्थाच्या विषयी बुद्धी निश्चय करू शकते, काहीतरी अध्यवसाय विचार करू शकते. म्हणून अगोदर कुठेतरी केव्हा तरी पाहिलेल्या त्या पदार्थाच्या विषयीचा अध्यवसाय निश्चय ती बुद्धी करते की हा पदार्थ मी नक्की प्राप्त करीन. अशा प्रकारचा बुद्धीचा प्रथम निश्चय होतो. हा निश्चय कशामुळे झाला? अंतःकर्त्या त्या बुद्धीच्या ठिकाणी कामाने आश्रय केलेला आहे, इच्छेने आश्रय केला आहे. अंतःकरणात जर इच्छाच निर्माण झाली नाही तर ती बुद्धी त्या वस्तूच्या प्राप्तीचा संकल्पच करत नाही, निश्चयच करणार नाही. ज्या अर्थी बुद्धीचा निश्चय झाला याचा अर्थ बुद्धीमध्ये सुद्धा तो काम आलेला आहे, म्हणजे इच्छा आलेली आहे. आणि मग त्या बुद्धीने तो निश्चय झाल्याच्या नंतर पुढचा प्रवास होतो तो मनाचा होतो. ते मन मग संकल्प विकल्प करायला लागतं. मनाचं काम आहे की मग आता हा विषय कसा प्राप्त करायचा, त्या प्राप्तीची साधनं कोणती आहेत, हा संपूर्ण विचार करून त्या प्राप्तीच्या मार्गाला मन लागतं. मन संकल्प आणि विकल्प करतं. मग मी हे करू का, मग मी ते करू का, नाही मी हेच करणार. अशा प्रकारचे संकल्प आणि विकल्प करून त्या विषयाच्या प्राप्तीकडे मन निघालं. म्हणजे काय, त्या विषयाची इच्छा मनामध्ये आली. हा मनातला काम आहे. नंतर या मनातून तो काम तीव्रतेला प्राप्त होतो की नाही, केवळ मनामध्ये विचार करून चालणार नाही. हा विषय प्राप्त करण्यासाठी मला प्रवृत्त व्हावं लागेल, क्रिया काहीतरी करावी लागेल, आचरण करावं लागेल. म्हणून तो पुढे इंद्रियाकडे जातो. ती इच्छा, ते मन, ते इंद्रियांना प्रवृत्त करतात, इंद्रियांच्याद्वारे ते बाहेर जातात आणि मग येथूनही प्रवृत्ती कर्मात विये. माऊलीने पुढं म्हटलंय असं, ही इंद्रिय मग या प्रवृत्तीकडे निघतात, क्रिया करतात आणि प्रत्येक इंद्रियाला आपापल्या विषयाची किंवा जो काही ती इच्छा असेल त्या इच्छेच्या पूर्तीसाठी ही इंद्रिय बाहेर पडतात, बाहेर निघाले. हा तो काम, ती इच्छा इंद्रियांच्या ठिकाणी सुद्धा आली आणि मग इंद्रिय तत्पर झाले त्या विषयाच्या प्राप्तीसाठी. नेत्रेंद्रिय रूपासक्त होऊन रूपाच्या प्राप्तीसाठी निघालं. नेत्रेंद्रियामध्ये रूपाची आसक्ती हाच काम आहे, श्रवणेंद्रियामध्ये शब्दाची आसक्ती हाच काम आहे. असं प्रत्येक इंद्रियाला आपापल्या विषयाची आसक्ती आहे, इच्छा आहे. हा इंद्रियांच्या ठिकाणी सुद्धा काम आहे. म्हणजे बुद्धीमध्ये सुरुवात झाली, बुद्धीपासून तो मनामध्ये आला, मनातून इंद्रियांच्या ठिकाणी आला, इंद्रियातून प्रवृत्ती झाली, काहीतरी कर्म निर्माण झालं आणि मग त्या कर्माचं फल दुःख हे होणारच आहे. कारण इच्छेतून प्रवृत्ती झालेली आहे, जगतासंबंधी अनित्य मायिक अशा विषयाची इच्छा झालेली आहे. म्हणून ते विषयाची इच्छा हे कधीही प्राण्याला सुख तर देऊ शकणार नाही, परिणामतः त्याला दुःखच प्राप्त होणार आहे. पण इच्छेचं फल सामान्य अनर्थात्मक आशया सांसारिक इच्छेचं फल दुःख फलपर्यवसायीच आहे. म्हणून या इंद्रिय, मन आणि बुद्धीतून प्रवृत्त होऊन हा काम या जीवात्म्याला मोहित करतो असं म्हटलेलं आहे. पण पहिल्यांदा काय केलं पाहिजे आपण, तर अगोदर मग बुद्धीचं संयम करावा की अगोदर मनाचा संयम करावा की मग अगोदर इंद्रियांचा संयम करावा. कारण या तीनच आश्रयांनी हा काम राहतो. कामाचं तर निर्दलन करायचं आहे, निर्मूलन त्याला करायचं आहे, यांच्या आश्रयासकट याला घालवून टाकायचं आहे. मग आपण अगोदर बुद्धीचा संयम करावा का मनाचा करावा का इंद्रियांचा करावा, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाल्याच्या नंतर आता प्रस्तुत श्लोकामध्ये याचं उत्तर सांगतायत. तस्मात् त्वम् इंद्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ पाप्मानं प्रजहिह्येनं ज्ञान विज्ञान नाशनम. हे भरतर्षभ, हे भरतकुलामध्ये अत्यंत श्रेष्ठ असणाऱ्या अर्जुना, आदौ तस्मात् म्हणून म्हणजे एतैहि विमोहयति यतः एवं तस्मात् कारणात. हा
काम जो आहे या इंद्रिय मन आणि बुद्धीच्या द्वारे जीवात्म्याला मोहित करतो, मोहामध्ये घालतो, अनर्थामध्ये प्रवृत्त करतो असा आहे. म्हणून तस्मात आदौ अगोदरच इंद्रियाणी नियम्य, अगोदर इंद्रियांचंच नियमन केलं पाहिजे. हा त्याचं उत्तर दिलं. आदौ या शब्दाचा अर्थ केलेला आहे. आदौ म्हणजे तो काम पूर्ती होण्याच्या अगोदरच, कामाचं जे फल आहे दुःख, ते दुःख प्राप्त होण्याच्या आधीच. नाहीतर असं नाही की अगोदर ते दुःख प्राप्त झालं आणि मग सावध झाला, असं नाही. अगोदरच सावध व्हावं. आदौ प्रथमच अगोदरच आपण सावध असलं पाहिजे. किंवा दुसरा अर्थ आहे आदौ म्हणजे मन आणि बुद्धीचा संयम करण्याच्या अगोदर. बुद्धीचाही संयम नंतर करा, मनाचाही नंतर करा, पण अगोदर इंद्रियांचाच संयम केला पाहिजे हे म्हटलंय. तस्मात् त्वम इंद्रियाणी आदौ, अगोदर इंद्रियांनाच तुम्ही संयमित करा आणि मग नियम्य एनम ज्ञान विज्ञान नाशनम, या ज्ञान आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या पापमानम प्रजही, पापी असलेल्या या कामाचा तू त्याग कर. प्रजही म्हणजे नाश करून टाक, याला नष्ट कर, कारण हे तुझे शत्रू आहेत. ज्ञानिनः नित्यवैरिणा, ज्ञानीपुरुषाचे श्रेयो मार्गातील प्रतिबंधक शत्रू हे आहेत, यांचा तो नाश करून टाक. ज्ञान विज्ञान नाशनम, ज्ञान आणि विज्ञानाचा हे नाश करून टाकतात. ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान? भाष्यकारांनी सांगितलंय ज्ञानम शास्त्रतः आचार्यतः च आत्मादीनाम अवबोधः. शास्त्रतः आणि आचार्यांपासून आत्मस्वरूपाच्या विषयी, जगताच्या विषयी, ब्रह्मस्वरूपाच्या विषयी जे ज्ञान आहे, जे शास्त्र ज्ञान आहे, परोक्ष ज्ञान आहे, त्याला ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि विज्ञानम विशेषतः तद अनुभवः, विशेष रूपाने त्याचा अनुभव म्हणजे ब्रह्मस्वरूपाचा आत्मत्वाने आलेला अनुभव, हे आहे विशेष अशा प्रकारचं ज्ञान. आणि तयोः ज्ञान विज्ञानयोः श्रेयः प्राप्ती हेतवोः नाशनम, श्रेय प्राप्तीला कारण ठरलेले, मोक्षाच्या प्राप्तीला कारण असलेले हे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान, या दोघांचाही नाश करणारा अशा प्रकारचा हा काम आहे. म्हणून याचा हेतू प्रजही आत्मनः परित्यज्य, परित्यज याचा तो आपल्यापासून त्याग करून टाक असं सांगितलं. पण कधी करून टाक? इंद्रियाणी आदौ नियम्य कामम शत्रुम जही इति उक्तम तत्, पुढच्या श्लोकाचं हे अवतरण आहे. अगोदर या कामक्रोधाचा तो त्याग करून टाक, नाश करून टाक. बुद्धीचा आणि मनाचा संयम हा होणारच आहे, होऊ शकतो, पण इंद्रियांचा संयम होणं हे त्याच्याही जास्त अवघड सांगितलेलं आहे. या इंद्रियांना आपापल्या विषयांची इतकी आसक्ती झालेली असते की या प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयाशिवाय जणू काही जगूच शकत नाहीत, अशी ही इंद्रिय झालेली असतात. म्हणून अगोदर इंद्रियांचा संयमच होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. बाबा त्या ओव्या कायम सांगत असतात की मायेपासून बाळक काळे नेता एकुलते एक, का होय का उदक तुटता मीना. अजून एक सारसाही विघडता होय ओहाहुनी वत्स काढिता, ना तरी भनंग दवडिता भानियावरुनी. तैसे विषयांचे घर इंद्रियी सांडता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. युगांत झाल्यासारखा होतो या इंद्रियांना, आपापल्या विषयांची त्यांना प्राप्ती झाली नाही तर. म्हणून प्रथमतः पाहिलं तर जसं आपण अगोदर विचार केला की अज्ञान हे दुःखाला कारण तर आहेच आहे, पण त्यातले त्या दुःखाला साक्षात कारण कोण असेल तर काम आणि क्रोध आहेत. काम आहे हा विचार जसा आहे तसा हा काम इंद्रियात राहतो, मनात राहतो आणि बुद्धीत राहतो. ह्या सर्व तीन ठिकाणी जरी राहत असला तर इंद्रियातला काम हा त्यातले त्यात आणखी साक्षात दुःखाला कारण आहे, साक्षात दुःखाला कारण आहे. बुद्धीतला काम, मनातला काम हा साक्षात दुःखाला कारण नाही. बुद्धीमध्ये आला म्हणून तो मनामध्ये आला, मनात आला म्हणून तो इंद्रियात आला, आणि इंद्रियात आला म्हणून तो प्रवृत्ती झाली आणि दुःख झालं. पण इंद्रियातला काम हा जास्त साक्षात ताबडतोब दुःख फलपर्यवसायी होतो. म्हणून म्हटलंय इंद्रिया आणि आदौ नियम्य. लवकर तुम्हाला दुःखातून जर निवृत्त व्हायचं असेल, ताबडतोब दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल तर अगोदर इंद्रियांचंच संयमन तुम्हाला करावं लागेल. आता याविषयी इंद्रियांच्या संयमाच्या विषयी ह्या इंद्रियातूनच काम हा आतमध्ये जातो असाही प्रवास आहे. इंद्रियांनी पदार्थाला पाहिलं, आसक्ती निर्माण झाली, ती मनामध्ये गेली, मनातून बुद्धीत गेली, पुन्हा बुद्धी निश्चय करते, चालना देते मनाला, मन पुन्हा इंद्रियांना, पुन्हा ते विषय, या कामाचा असा प्रवास सुरू राहतो. विषयाचं दर्शन झालं की ते इंद्रिय मनापर्यंत घेऊन जातात, मन बुद्धीपर्यंत, बुद्धी आत्म्याला सांगते म्हणजे जीवापर्यंत घेऊन जाते. मग तो जीव लगेच रथी, आत्मानम रथिनम विद्ये, बुद्धी ही सारथी आहे. मग तो जीवात्मा बुद्धीला आज्ञा देतो,
मनाने सांगितलंय अमुक अमुक विषय बाहेर आहे, त्याला प्राप्त करायचं आहे, ती बुद्धी लगेच मनाला सांगते. मनाच्या हातामध्ये लगाम आहे त्या इंद्रिय रूपी घोड्यांचे. नंतर ते मन ते लगाम असल्यामुळं त्यानुसार त्या इंद्रियांना चालवतं. हातामध्ये लगाम असल्यामुळे त्या विषयाकडे ते मन इंद्रियांना आज्ञा देऊन, मनोहि दशेंद्रिया अध्यक्षम, इंद्रियांचा अध्यक्ष आहे ते मन, ते मग ती इंद्रिय त्या विषयाकडे त्याला, जीवात्म्याला, त्या रथी असलेल्या त्या जीवाला ही इंद्रिय त्या विषयाकडे घेऊन जातात आणि मग हा अनर्थामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून तो इंद्रियातूनच तो काम साक्षात प्रवृत्त होत असल्यामुळे दुःखाला तो अत्यंत साक्षात जवळून कारण आहे. म्हणून म्हटले अगोदर जर तात्काळ तुम्हाला इथं ताबडतोब लगेच दुःखाची निवृत्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला पहिल्यांदा इंद्रियांचं संयमन करणं अत्यंत गरजेचं आहे. हा अत्यंत म्हणजे या गोष्टींचा अनुभविक जरी विचार केला, विद्यमान परिस्थितीनुसार किंवा आपल्या अनुभूतीच्या दृष्टिकोनातून जरी विचार केला तरी ह्या गोष्टी इदम इत्थम अशाच प्रकारच्या आहेत. इदम आणि इत्थम. आपल्या दुःखाला मूल कारण जर काय असेल तर ते इंद्रियातून झालेली बाह्य प्रवृत्ती हीच दुःखाला कारण आहे. ज्याही कुणाला आजपर्यंत सुखाची प्राप्ती झाली असेल तर त्याही सर्वांनीच आजपर्यंत इंद्रियांचा संयम केलेला आहे. आणि इंद्रियांचा संयम झाल्याशिवाय, इंद्रियांचा निरोध, मनाचा निरोध झाल्याशिवाय कुणालाही सुखाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून योगशास्त्रासारखं केवळ आत्मप्रत्यक्षापर्यंत गेलेलं एक दर्शन ते सुद्धा आत्मप्रत्यक्ष होण्यासाठी सुरुवातीला यमनियमांचाच विचार सांगतं. यमनियम सांगून इंद्रियांचा जय हाच त्यांनी सुद्धा सुरुवातीला सांगितलेला आहे. सांख्य दर्शनासारखा जरी केवळ जीवात्म्यापर्यंत गेलेलं दर्शन असलं, आत्मनानात्ववादी असलं, जगत सत्यवादी जरी असलं तरी त्यांनी सुद्धा सुरुवातीला इंद्रियांचाच जय करून घ्यायला सांगितलेलं आहे. हे तर वेदांत दर्शन आहे, भक्ती दर्शन आहे. इथे तर इंद्रिय, मन, बुद्धी सर्वांचा संयमच करायला सांगितलेला आहे. तिथेही तो संयम आहेच आहे. ज्याही कुणाला इथून या विषयासक्ती, या दुःखातून, साक्षात दुःखातून निवृत्त व्हायचं असेल तर ह्या सर्व अनुभविक गोष्टी आहेत, सर्व प्रत्यक्ष गोष्टी आहेत की इंद्रियांची बाह्य प्रवृत्ती ही भगवंताकडे न जाता सांसारिक प्रवृत्ती होत असेल तर ती दुःखालाच कारण आहे. त्याशिवाय म्हणून या इंद्रियांनाच अगोदर आपण संयमित केलं पाहिजे. म्हणून तस्मात्त्वम इंद्रियाणी आदौ नियम्य असं म्हटलेलं आहे. आजपर्यंत सर्व इतिहासामध्ये, पुराणांमध्ये या गोष्टी उपलब्ध आहेत. आपण नेहमी ऐकतो, नेहमी पाहतो की जेही कोणी मोठी मोठी व्यक्तिमत्व असलेली महापुरुष जे पतनाला जर ते कुठं गेले असतील तर ते अगोदर इंद्रियांच्या ठिकाणी त्यांच्या आसक्ती निर्माण झाल्यामुळेच गेली. इंद्रियांनी, नेत्रेंद्रियातून काहीतरी रूपाचं दर्शन झालं त्यामुळे त्यांची आसक्ती झाली. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील, अनेक उदाहरणं आहेत. म्हणून अगोदर जर अनर्थाची प्रवृत्ती होत असेल तर ती इंद्रियातूनच होत असते. म्हणून अगोदर इंद्रियांनाच संयमित केलं पाहिजे. इंद्रिय संयमित झाली की मग मन आतमध्ये कितीही संकल्प विकल्प जरी करत राहिलं तरी ते एक दिवस थकून जाईल. का? इंद्रिय त्याचं ऐकायलाच तयार नाहीत, इंद्रिय विषयाकडे जायलाच तयार नाहीत. इंद्रियांचा पूर्णपणे निरोध होऊन गेला तर मन एक दिवस कंटाळून जाईल आणि ते सुद्धा शांत बसेल. आणि मग मनाचा निरोध झाला की बुद्धीसुद्धा निश्चय करायचं सोडून देईल आणि म्हणून आपोआप मन आणि बुद्धीचा निरोध पुढे होणार आहे. म्हणून अगोदर इंद्रियांचाच संयम होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतरी बऱ्याच वेळा बाबांनी परवा सांगितलं त्या दिवशी की असं म्हटलं, त्याला असं वाटतं बऱ्याच वेळेला की इंद्रियांनी काय, पाठीमागं श्लोकही तसे गेलेले आहेत की इंद्रिय जरी आपापल्या व्यवहारामध्ये प्रवृत्त झाले तरी मन नाही गेलं म्हणजे झालं, असं त्याला बऱ्याच वेळा वाटतं आणि इथूनच त्याची खरी अनर्थाची सुरुवात होऊन जाते. आणि असे श्लोकही आहेत, पाठीमागे हा विषय सांगितला की कर्मेंद्रियाणी संयम्य य आस्ते मनसा स्मरण इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस्य उच्यते. कर्मेंद्रियांचा संयम केला आणि मग मनाने विषयांचं चिंतन करायला लागला तर हा मिथ्याचार आहे असं भगवद्गीता सांगते. असा समन्वय लावायला लागतो. पुन्हा म्हणतो नाही, पुढं आणखी असं म्हटलेलं आहे, भगवद्गीता सांगते, भगवंताने स्वतः सांगितलंय, यस्त्विंद्रियाणी मनसा नियम्यारभते अर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम आसक्तः स विशिष्यते. तो खऱ्या अर्थानं विशेष आहे, तो खरा असक्त आहे. कोण? की जो कर्मेंद्रियाने कर्मयोगाचा अनुष्ठान करतो आणि मनाने मात्र त्यांचा संयम करतो, मनामध्ये ते विषय येऊ देत नाही, हाच खऱ्या अर्थानं वैराग्यवान आहे, असक्त आहे, हा कर्मयोगी आहे. असा समन्वय लावून बऱ्याच वेळा मग या एखाद्या साधकाचं अकल्याणही होऊ शकतं
की कर्मेंद्रियांचा संयम करण्याची आवश्यकता नाही, मनाचं संयम करणं महत्त्वाचं आहे. असं म्हणून इंद्रियांना जर मोकळं ठेवलं तर ही इंद्रिय त्या मनाचाही निरोध होऊ देत नाहीत, मनाचा सुद्धा निरोध होऊ देत नाहीत. या इंद्रियांच्या संबंधानं माऊलींनी पाठीमागे फार सुंदर ओवी सांगितलेली आहे. जसा तो खेळता जरी अग्नी लागला तरी न संवरे जैसा उधवला तैसा तैसा इंद्रिया लळा दिधला बरा नोहे. जसा खेळता खेळता जरी अग्नी लागला तरी तो एकदा का प्रगट झाला, भडकला तर तो काय जाळील सांगता येत नाही. अशी ओवी गेली. अग्नी कृत्याकृत्य, काय जाळावं काय जाळू नये, काय खावं काय खाऊ नये, ते अग्नीला काही माहीत नाही. ते सगळं काही सरसकट जाळत चालते. तसं एकदा ह्या इंद्रियांना थोडा लळा दिला, किंवा माऊलीने आणखी एक उदाहरण दिलेलं आहे कुठेतरी, की हिरवे चारा ते पशु जो असतो ते हिरव्या चाऱ्याला एकदा भांबावलं की मग ते काही केल्या त्याला त्या दावं त्याचं सोडल्यानंतर ते पहिल्यांदा त्याला तिकडंच जावं वाटतं, त्या हिरव्या चाऱ्याकडेच ते जातं. सर्वांना याचा शेतामध्ये अनुभव आहे. गाई गुरं राखत असताना मला तर खूप आहे. लहानपणी गाई गुरं माझ्याकडे एकच काम असायचं 10वी 11वी पर्यंत, ही फक्त गाई सांभाळायच्या. हे मला ते कधीच ऐकत नव्हत्या. सोडलं की अगोदर ते दुसऱ्याच्या शेतामध्ये जायच्या, कारण त्यांना सोडून मी आपलं खेळत बसायचो. त्यांना ते सवय लागून जायची, दुसऱ्या शेतामध्ये जाऊन ते हिरवा चारा खायची. म्हणजे ते गुरं जसे आहेत की त्यांना एकदा हिरवा चाऱ्याची चट लागली की मग त्यांना कडबा खाऊ वाटत नाही, त्यांना तीच चट लागून जाते अंतःकरणामध्ये, तिकडेच ते धाव घेतात. तसं खालारा धावे पाणी, भ्रमर काय पुष्पाची एक घाणी, नाना सुटला सांजवनी वसू जैसा. हे सगळे उदाहरणं हेच सांगतात की इंद्रिया लळा दिधला बरा नोहे. इंद्रियांच्या ठिकाणी आसक्ती निर्माण झाली तर त्यांचा लाड करणं हे योग्य नाही. म्हणून म्हटलंय तस्मात आदौ इंद्रियाणी नियम्य. अगोदर इंद्रियांचंच नियमन केलं पाहिजे आणि मग मन आणि बुद्धीचं नियमन होतं. आणि हे झाल्याच्या नंतर आश्रयांनाच एकदा आपण आपल्या ताब्यात घेतलं तर त्या कामाचा आपोआप नाश होऊन जातो. आणि अशा या पद्धतीने ज्ञानविज्ञानाचा नाश करणाऱ्या या कामाचा तू नाश करून टाक, या शत्रूचा नाश करून टाक, अशा प्रकारचं चिंतन या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे. यावर आता ज्ञानोबराय बोलत आहेत. पुढचे जे 2 श्लोक आहेत ते आणि पुढचा जो एक श्लोक महत्त्वाचा जास्त आहे की त्याच्यामध्ये माऊलींचं जे व्याख्यान आहे परतस्तु 6, याचा अर्थ काय केला आहे त्याविषयी भाष्यकार थोडंसं मधुसूदनी मध्ये काय मत आहे आणि माऊलीने याचा काय अर्थ केला आहे याचं आपण थोडं स्पष्टीकरण टीकेच्या आधारानं सुद्धा करणार आहोत. या श्लोकावर माऊलींनी एकच ओवी लिहिलेली आहे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळूनी घाली तिये सर्वथैव. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, यांचा प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलंय गीतेमध्ये एनम तेन एतेन अशी एक वचनं आलेली आहेत आणि माऊलींनी प्रत्येक ठिकाणी द्विवचनं वापरलीत. तिही इही असं म्हणत असताना, यांसीच होती विरजे असं म्हणताना, इथं सुद्धा यांचा पहिला कुरुठा इंद्रिय, यांचा म्हणताना द्विवचन वापरलं. या काम क्रोधांचा, कारण काम आला की क्रोध आलाच आहे, म्हणून काम हा क्रोधाशिवाय राहतच नाही, म्हणून काम आणि क्रोध हे एकत्रच राहतात, बरोबरच आहेत. म्हणून माऊलीने प्रत्येक ठिकाणी द्विवचन घेतलंय. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये. या कामक्रोधांचा पहिला आश्रय कोण असेल तर ते इंद्रिय आहेत. पहिल्यांदा हा रूपदर्शनातून शब्दश्रवणातून त्या रूपाच्या आसक्तीच्या द्वारे तो इंद्रियामध्ये जातो. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, इंद्रियामध्ये तो काम त्या इच्छा येतात, आसक्ती येते. येथूनही प्रवृत्ती कर्मा ते विये, आणि मग याच ठिकाणून या स्थानाहून प्रवृत्ती कर्मा ते विये, त्या कामाची जी प्रवृत्ती झाली त्याच्यापासून कर्म उत्पन्न झालं, त्या प्रकारची कर्म निर्माण व्हायला लागले. कर्मा ते विये, ती कामाची प्रवृत्ती कर्माला उत्पन्न करते, त्या प्रकारे कर्म होत राहतात. मग तो शास्त्रविहित अशी इच्छा असेल तशा प्रकारची कर्म, शास्त्रविहित कर्म व्हायला लागतात. शास्त्र निषिद्ध इच्छा उत्पन्न झाली असेल आणि प्रवृत्ती तशी झाली असेल तर शास्त्र निषिद्ध कर्म निर्माण व्हायला लागतात आणि मग तशा प्रकारचं फलही त्याला प्राप्त होत चालतं.
म्हणून म्हटलं येथून प्रवृत्ती कर्मात येवी. याच इंद्रियांच्याद्वारे, इंद्रियातूनच प्रवृत्ती निर्माण होते, क्रिया निर्माण होते. आधी निर्दळूनी घाली ती सर्वथैव. अगोदर काय करावं लागेल तर हेच करावं लागेल की ही सर्व इंद्रिय सर्वथैव सर्व प्रकाराने निर्दळूनी घाली, यांनाच निर्दळन केलं पाहिजे. निर्दळून घालणं म्हणजे यांची द्वारं बंद, इंद्रियांची ही जी सर्व द्वारं आहेत ही बंद केली पाहिजेत आणि यांना जिंकलं पाहिजे, यांचा नाश केला पाहिजे, यांचं निर्दळन केलं पाहिजे. यांचं निर्दळन नाश हाच अगोदर तू करून टाक, कारण इथूनच प्रवृत्ती होते. दुःखाला साक्षात ही इंद्रियांचीच प्रवृत्ती आहे. म्हणून अगोदर जर काय करायचं असेल, पहिलं क्रिया, पहिली श्रेयो मार्गातलं पहिलं कार्य जर काय असेल तर इंद्रियांचा संयम. म्हणून इंद्रियांचंच अगोदर तू निर्दळन करून टाक. हे पहिलं साधन या कामक्रोधांच्या निवृत्तीचं सांगितलं. आता पुढच्या श्लोकामध्ये काय सांगतात. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेत् परतस्तु सः. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेत् परतस्तु सः. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियाणि पराण्याहुरिंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः मनसः तु परा बुद्धिः यो यः बुद्धेः परतः तु सः. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियेभ्यः परं मनः आहुः मनसः परा बुद्धिः यः बुद्धेः परतः तु सः. यः बुद्धेः परतः तु सः, किंवा तू अगोदर घ्या, तू यः बुद्धेः परतः सः. इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियांना पराणी म्हणजे अत्यंत उत्कृष्ट, श्रेष्ठ, प्रकृष्ट असं मानलं जातं. म्हणजे मोठी जे विद्वान पंडित अशा प्रकारचे जे शास्त्रज्ञाते आहेत ते असं म्हणतात, बोलतात की इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रिय ही पर आहेत म्हणजे श्रेष्ठ आहे. श्रेष्ठ आहेत म्हणजे विषयांपेक्षा श्रेष्ठ आहेत, विषयांच्या सापेक्ष, विषयांपेक्षा. कारण विषय हे जड आहेत, बाहेर आहेत. म्हणून बाहेर असलेल्या स्थूल असलेल्या या विषयांच्या सापेक्ष इंद्रिय ही जवळ आहेत. कारण विषयांचा काय उपयोग आहे आपल्याला? परमार्थात आपण निघालो, परमार्थ मार्गामध्ये आपण निघालो, विषयांचा काय उपयोग आहे आपल्याला? उपयोग आहे इंद्रियांचा, तरी काही उपयोग होऊ शकतो. इंद्रियांच्याद्वारे आपल्याला काही साधन तरी करता येईल. म्हणून विषयांना तर आपल्याला गरजच नाही त्यांची. विषयांपेक्षा आपल्याला श्रेष्ठ आहेत ती इंद्रिय. आणि इंद्रियांनी पहिल्यांदा परमार्थ करावा, म्हणून इंद्रिय श्रेष्ठ त्यासाठी आहेत. तो इंद्रियातला जसं या तिन्ही ठिकाणी काम राहतो तसंच या तिन्ही इंद्रिय, मन आणि बुद्धीच्याद्वारे आपल्याला परमार्थ साधनसुद्धा करता येतं. पहिल्यांदा साधन इंद्रियामध्ये जावं, ते इंद्रियातलं साधन हे मनामध्ये येतं, मनातून ते पुन्हा बुद्धीनुसार होतं, बुद्धीमध्ये सुद्धा येतं आणि मग ते आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी, शुद्धीसाठी ते कारण ठरतं. म्हणून म्हटलं इंद्रियाणि पराणि आहुः इंद्रियांना पर, श्रेष्ठ, उत्कृष्ट, विषयांपेक्षा श्रेष्ठ असं मानलेलं आहे. इंद्रियेभ्यः परं मनः इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ मन आहे. केवळ इंद्रियांनी चाललेलं आहे साधन, पण मनात नसेल तर उपयोग नाही आहे. किंवा इंद्रियांची प्रवृत्ती सुरू आहे पण मन जर तिकडे नसेल तर आपण कायम चिंतन करतो. एखादा पदार्थ आपण पाहिला समोर पण मन तिकडे नाही, उपयोग नाही पाहून काहीच. म्हणून इंद्रियेभ्यः परं मनः इंद्रियांपेक्षा मन हे श्रेष्ठ आहे, कारण त्यांचा अध्यक्ष आहे. आणि मनसः तु परा बुद्धिः तू परंतु मनसः परा मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे. कारण मनामध्ये सुद्धा फक्त संकल्प विकल्प करण्याचं कार्य आहे, निश्चय करणारी तर बुद्धीच आहे. म्हणून निश्चय करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मनसः परा बुद्धिः मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धी आहे. आणि यह बुद्धेः परतः जो बुद्धीच्याही पर आहे, पलीकडे आहे, श्रेष्ठ आहे, सूक्ष्म आहे, तो सह, तो मात्र सह म्हणजे तो आहे. आता हा सह म्हणजे कोण घ्यायचा? इथे फक्त सर्वनाम आलेलं आहे. सह म्हणजे तो
आता ह्या सर्व टीकांचा जर शंकरानंदी पाहिली, मधुसूदनी पाहिली, भाष्य पाहिलं, या सर्वांनी सह म्हणजे सहचा अर्थ आत्मा असाच केलेला आहे. सह म्हणजे आत्मा, तो आत्मा या बुद्धीच्याही पर आहे. याला श्रुतींची काही उदाहरणं प्रमाणंसुद्धा दिलीत. इंद्रियेभ्यः परा ह्यर्थाः अर्थेभ्यश्च परं मनः मनसस्तु परा बुद्धिः बुद्धेरात्मा महान् परः महतः परम अव्यक्तम् अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परम किंचित सा काष्ठा सा परागतिः. कठ श्रुती सांगते. मग बुद्धेः परतः बुद्धीच्याही पलीकडे श्रेष्ठ असलेला, बुद्धीचा अधिष्ठान द्रष्टा असलेला असा आत्मा आहे, असा अर्थ सर्वांनी केलेला आहे. आता बघा, सरळ अर्थ आपण पाहिला, भाष्य थोडंसं आपण याच्यावरचं बघूया. इंद्रियाणी म्हणजे श्रोत्रादीनी पंच देहम स्थूलम बाह्यम परिच्छिन्नम च अपेक्ष सौक्ष्म्य अंतरस्थत्व व्यापित्वादी अपेक्ष पराणी प्रकृष्टानी आहुः पंडिताः. इंद्रिय म्हणजे पंच श्रोत्रादीनी पंच ज्ञानेंद्रियाणी. ही पंच ज्ञानेंद्रिय ही श्रेष्ठ आहेत. म्हणजे कोणापेक्षा? तर देहापेक्षा, विषयांपेक्षा, यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण हा जो देह आहे तो स्थूल आहे. देहम स्थूलम, देह हा स्थूल आहे. बाह्यम इंद्रियांच्या बाहेर आहे, इंद्रिय आतमध्ये आहेत, इंद्रियांच्या बाहेर देह आहे, देहाच्या बाहेर विषय. म्हणून स्थूलम बाह्यम परिच्छिन्नम इंद्रियांपेक्षा परिच्छिन्न असलेला असा हा देह च्या अपेक्षा, याच्या सापेक्ष सौक्ष्म्य आंतरस्थत्व व्यापित्वादी अपेक्षा, हे सगळे हेतू आहेत. सौक्ष्म्यात, आंतरस्थत्वात, व्यापित्वात इंद्रिय या देहापेक्षा श्रेष्ठ आहेत, विषयांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कारण ते सूक्ष्म आहेत, देहापेक्षा सूक्ष्म असल्यामुळे, देहाच्या आतमध्ये अंतरस्थ असे असल्यामुळे, आणि व्यापित्वात देहापेक्षा विषयांपेक्षा ती व्यापक असल्यामुळे. कारण विषय फक्त आपल्याच जागेवर आहेत. इंद्रिय नेत्रेंद्रिय त्याची कक्षा, त्याची मर्यादा बाहेर, ते दूरवरचंही पाहू शकतं. आणि इंद्रियांची व्याप्ती विषयांपेक्षा मोठी आहे. म्हणून व्यापित्वात या सर्व हेतूंनी इंद्रियानी पराणी प्रकृष्टानी, इंद्रिय ही प्रकृष्ट आहेत, श्रेष्ठ आहेत, असं पंडित लोक म्हणतात. तथा इंद्रियेभ्यः परम मनः संकल्प विकल्पात्मकम, संकल्प विकल्पात्मक असणारं मन हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. आता ह्या प्रत्येक ठिकाणी ही वरची सर्व हेतू घ्यायचे. सौक्ष्म्यात कारण इंद्रियापेक्षा मन हे सूक्ष्म आहे, अंतर आहे, इंद्रियाच्याही आतमध्ये मन आहे. आणि व्यापी, मनाची व्याप्ती इंद्रियापेक्षा बाहेर आहे. आणखी जिथं इंद्रिय जाऊ शकत नाही तिथं मन जाऊ शकतं, कुठेही जाऊ शकतं मन. म्हणून व्यापक आहे. म्हणून म्हणजे व्याप्ती त्याची आहे, प्रवृत्ती इंद्रियांपेक्षा मोठी आहे, म्हणून या अर्थानं व्यापक म्हटलं आहे. म्हणून म्हणतात या सर्व हेतूंनी मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे, प्रकृष्ट आहे. पुढे म्हणतात मनसः तु परा बुद्धी निश्चयात्मिका, निश्चय करणारी बुद्धी आहे, म्हणून ती बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. का? वरची तिन्ही हेतू घ्यायचे, सौक्ष्म्यात, अंतरस्थत्वात, व्यापित्वात. कारण मनाच्याही आतमध्ये बुद्धी आहे, बुद्धी सूक्ष्म आहे आणि मनापेक्षा व्यापक आहे. म्हणून आता पुढे इथे महत्त्वाचा विषय, तथा यः सर्वदृश्येभ्यः बुद्ध्यन्तेभ्यः आभ्यन्तरः यम देहिनम इंद्रियादिभिः आश्रयैः युक्तः कामः ज्ञानावरणद्वारेण मोहयति इति उक्तं सह बुद्धेः परः द्रष्टा परमात्मा, असा अर्थ केला. बघा, शेवटी सहज अर्थ करताना बुद्धेः द्रष्टा परमात्मा असाच अर्थ भाष्यामध्ये केलेला आहे. तथा त्याचप्रमाणे यह म्हणजे जो सर्व दृश्य पदार्थांहून, की जे बुद्ध्यन्तेभ्यः म्हणजे बुद्धीपर्यंत असलेल्या सर्व दृश्यापासून आभ्यंतरः जो सर्वांच्या अंतर आहे. काय? स एषः आत्मा सर्वांतरः सर्वांच्या अभ्यंतर आहे असा असलेला. यम देहिनम इंद्रियादिभिः आश्रयैः युक्तः कामः ज्ञानावरणद्वारेण मोहयति इति उक्तम. असं जे आम्ही अगोदर सांगितलं की ज्या देही असलेल्या जीवात्म्याला इंद्रिय मन आणि बुद्धीच्या द्वारे युक्त होऊन, या आश्रयांनी युक्त होऊन हाच काम ज्ञानाला आवृत्त करून या जीवात्म्याला मोह घालतो, जीवाला, त्या देहीला, जीवात्म्याला मोहामध्ये पाडतो. असं जे आम्ही म्हटलं, तो देही, तो असणारा तो आत्मा, तो जीवात्मा सह बुद्धे हे द्रष्टा, जो बुद्धीचाही जो द्रष्टा आहे असा परमात्मा, सह म्हणजे बुद्धे हे द्रष्टा असा असलेला, की ज्या आत्म्याला हे कामक्रोधाधिक मोह घालतात, मोहित करतात, असा असलेला
बुद्धीचाही द्रष्टा असलेला, बुद्धीचाही स्वामी असलेला असा असणारा जो आत्मा आहे तो सह या पदाने घेतलेला आहे. आता बघा, मधुसूदनी म्हणजे सह या पदाचा अर्थसुद्धा आत्मा भाष्यकारांनी केलेला आहे. मधुसूदनीमध्ये सुद्धा असाच थोडा अर्थ केलेला आहे बघा. इंद्रियाणी पराणी आहुः श्रोत्रादीनी ज्ञानेंद्रियाणी पंच स्थूलम जडम परिच्छिन्नम बाह्यंच देहमापेक्ष पराणी. आता तोच अर्थ आहे, पुन्हा सांगण्याची गरज नाही. सूक्ष्मत्वात पहिला हेतू आहे सूक्ष्मत्वात, दुसरा हेतू आहे प्रकाशकत्वात, तिसरा हेतू आहे व्यापकत्वात आणि चौथा हेतू आहे अंतस्थत्वात. या 4 कारणांनी प्रकृष्ट आणि आहुः ही इंद्रिय श्रेष्ठ आहेत. पंडित असं म्हणतात, पंडिताः श्रुतयः वा किंवा श्रुतींनी असं म्हटलेलं आहे. तथा इंद्रियेभ्यः परम मनः संकल्प विकल्पात्मकम तत्प्रवर्तकत्वात. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे की जे संकल्प विकल्पात्मक आहे, कारण तत्प्रवर्तकत्वात इंद्रियांचा प्रवर्तक हे मनच आहे. म्हणून प्रवर्तक हा प्रवर्त्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून प्रवर्तक असल्यामुळे मन त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तथा मनसह तू परा बुद्धी ही अध्यवसायात्मिका, अध्यवसायात्मिका असणारी बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे. अध्यवसायो ही निश्चय, अध्यवसाय म्हणजे निश्चय. तत्पूर्वकः एव संकल्पादी मनोधर्म, अगोदर बुद्धीचा निश्चय होतो आणि तत्पूर्वकच मग मनाचा संकल्प विकल्प होत असतो. म्हणून अगोदर अध्यवसाय होतो, मगच संकल्प विकल्प मनाचे होतात, म्हणून मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. यह तू बुद्धे हे परतः, जो बुद्धीच्याही परतः आहे म्हणजे श्रेष्ठ आहे. तद्भासकत्वेन अवस्थितः, या बुद्धीचाही भासक प्रकाशक या रूपाने असलेला. यम देहिनम इंद्रियादिभिः आश्रयैः युक्तः कामः ज्ञानावरणद्वारेण मोहयति इति उक्तम. भाष्यातल्याच पंक्ती आहेत की ज्या त्या आत्म्याला देहेंद्रियादिकांनी युक्त होऊन हा काम मोहित करतो असा असलेला सह बुद्धेः द्रष्टा परः आत्मा, तो बुद्धीचाही द्रष्टा असलेला श्रेष्ठ आहे तो आत्मा आहे. सह येषः इह प्रविष्टः इतिवद व्यवहितस्यापि देहिनः तदा परामर्श. थोडंसं चिंतन केलेलं आहे की इथं सह या पदाने आत्माच का घ्यायचा, कारण श्रुतीमध्ये त्या बुद्धीपेक्षा श्रेष्ठ महत्त्व सांगितलेलं आहे, नंतर अव्यक्त सांगितलेलं आहे. या 2 गोष्टीमध्ये राहिल्या आणि मग अव्यक्तात पुरुषः परः, नंतर पुढे पुरुष आहे आत्मा आहे. मध्ये काही व्यवधान ठेवून बुद्धीच्या नंतर पुन्हा आत्माच का तुम्ही घेतला, महत्त्व आणि अव्यक्त प्रकृती यांना का नाही घेतलं. तर असं म्हटलंय की या बुद्धीपेक्षाही पलीकडे असणारा जो कोण आहे तो या सह या तत् या सर्वनामाने त्या आत्म्याचाच परामर्श घ्यावा की जो व्यवहितस्यापि, कारण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. म्हणून भगवद्गीता काही बुद्धीपेक्षा श्रेष्ठ महत्त्व आहे म्हणजे समष्टी बुद्धी महत्त्व हे श्रेष्ठ आहे हे सांगणारी नाही. म्हणून व्यवहित जरी आत्मा असला, थोडा दूर असला, मध्ये प्रतिबंध असला अव्यक्त आणि त्या प्रकृतीचा आपलं महत्त्वाचा, तरीही यांच्याही पलीकडे असणारा आत्माच सह या पदाने घ्यावा. त्यासाठी अत्र अर्थे श्रुती ही म्हणून श्रुती पण दिली. इंद्रियेभ्यः परा ह्यर्थाः. अत्र आत्मनः परत्वस्य एव वाक्य तात्पर्य विषयत्वात् इंद्रियादि परत्वस्य विवक्षितत्वात् इंद्रियेभ्यः परा अर्थाः इति स्थाने अर्थेभ्यः पराणि इंद्रियाणि इति विवक्षाभेदेन भगवदुक्तं न विरुध्यते. भगवंताने सांगितलेलं विरोधी नाही, श्रुतीच्या विरोधी असू शकत नाही. इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आपलं विषयांपेक्षा श्रेष्ठ इंद्रिय सांगितली, हा एक विरोध इथं प्रकट केलेला आहे की श्रुतीमध्ये इंद्रियेभ्यः परा ह्यर्थाः असं म्हटलंय, इंद्रियांपेक्षा विषय श्रेष्ठ सांगितलेले आहेत. आणि भगवद्गीतेमध्ये इंद्रियाणी पराणी आहुः, विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हटलेलं आहे. मग विरोधी कथन झालं तर असंही विरोधी कथन जरी असलं तरी याच्यामध्ये काही विरोध नाही, हे योग्यच आहे असं याचं स्पष्टीकरण केलं आहे की कारण आत्मनः परत्वस्य एव, आत्माच परत श्रेष्ठ आहे. वाक्य तात्पर्य विषयत्वात, वाक्याचं तात्पर्य विषय तात्पर्यभूत विषय हाच आहे की आत्मा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तोच मानला पाहिजे. इंद्रियादी परत्वस्य अविवक्षितत्वात, पण इंद्रियादी मात्र पर आहेत श्रेष्ठ आहेत असं विवक्षित या ठिकाणी नाही. इंद्रियेभ्यः परा अर्थाः इति स्थाने, श्रुतीमध्ये इंद्रियाहून विषय श्रेष्ठ आहेत असं म्हटलंय, त्या ठिकाणी भगवद्गीतेमध्ये अर्थेभ्यः पराणी इंद्रियाणी असं म्हटलंय, इंद्रिय ही श्रेष्ठ आहेत असं जे म्हटलेलं आहे. इथे विवक्षा भेदेन भगवदोक्तम, भगवंताची विवक्षा फक्त एवढीच इथं सांगण्याची की त्या विषयांपेक्षा इंद्रिय श्रेष्ठ आहेत असं म्हणताना विषयांपेक्षा ती आत आहेत जवळ आहेत याच फक्त विवक्षेने
आणि सर्वश्रेष्ठ आत्मा सांगायचा आहे, ही त्याच्यामध्ये विवक्षा आहे. म्हणून या भगवदोक्तम न विरुध्यते, भगवंताने सांगितलेलं काही विरोधी नाही, असं काही चिंतन करून या श्रुतीचाच अर्थ खाली सांगितलेला आहे संपूर्ण. मग महत्त्व म्हणजे काय, समष्टी बुद्धी, अव्यक्त म्हणजे काय, तो पुरुष म्हणजे काय आहे, पुरुषः म्हणजे पूर्णत्वात पुरुषः वगैरे सगळं असं स्पष्टीकरण या श्रुतीचं स्पष्टीकरण केलेलं आहे. तात्पर्य आपल्याला एवढंच घ्यायचं होतं, यह बुद्धे हे परतः तु सह, या अर्थाने मधुसूदनमध्ये सुद्धा आणि भाष्यकारांनी सुद्धा आत्मा असाच अर्थ केलेला आहे. आता याच्यावर माऊली काय म्हणतात बघा. माऊलींचं जे याच्यावरचं व्याख्यान आहे ते थोडं वेगळं आहे. म्हणजे जर समन्वयाने विचार केला तर बरोबरच आहे, पण माऊलींनी जे इथं म्हणजे प्रस्तुत प्रकरणानुसार जो अर्थ केलेला आहे तो अपूर्व अशा प्रकारचा अर्थ माऊलींनी केला आहे. याच्यावरही माऊलींनी एकच उभी लिहिली, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. मग मनाची धाव पारुशेल, मग म्हणजे आधी निर्दळूनी घाली तिये सर्वथैव. इंद्रियांचा एकदा निरोध झाला, इंद्रियांचा संयम झाला की मग मनाची धाव पारुशेल, मनाचं जे धावना आहे बाहेर हे बंद पडेल, कुंठित होईल. आणि बुद्धीची सोडवण होईल, बुद्धीची सुद्धा सोडवण या विषयांपासून, आसक्तीपासून होऊ लागेल. आपोआपच बुद्धी या विषयांचा निश्चय करणं सोडून देईल. पण अगोदर इंद्रियांचा निरोध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मन आणि बुद्धी यांच्यातून त्या आसक्तीला निघणं नंतर आपोआप होईल. आणि मग इतुकेन, मनातूनही हे कामादी इच्छा गेल्या, बुद्धीतूनही त्या इच्छा निघून गेल्या, मग काय होईल, एवढ्यानेच थारा मोडेल या पापियांचा. हे जे पापी आहेत, पापमानम, वरच्या श्लोकातील पापमानम या पदाचं इथं व्याख्यान केलं. पापमानम तिथं वरती नाही सांगितलं, या पापियांचा थारा मोडेल. आणि इथं सुद्धा काही पदांची ज्ञानविज्ञान नाशनम या पदाचं व्याख्यानच माऊलींनी केलं नाही. का नाही केलं, हे ज्ञाननिधीचे भुजंग पाठीमागेच म्हटलेलं आहे. या बऱ्याचशा काही पदांचे अर्थ अगोदरच सांगून झालेली आहे. आपण बऱ्याच वेळेला प्रवचन करताना वगैरे सुद्धा ही पद्धती असते व्याख्यात्यांची. एखादा विषय सूत्रामध्ये किंवा भाष्यामध्ये जो ग्रंथ आपण शिकवतोय तो विषय पुढं जातो, पुढं असतो, पण आदल्याच दिवशी अगोदरच आपण पुढचा सगळा विषय सांगून टाकतो. आणि मग पुन्हा काय करतो, पुन्हा सरळ मग आपण हा विषय कालच पाहिलाय, आपण कालच याच्यावरचं व्याख्यान केलेलं आहे, आणि मग पुढचे श्लोक आपण सरळ घेत असतो. जर साक्षात उदाहरण म्हणजे इथंच आहे. बाबाच पहिल्याच वेळेला ह्या संपूर्ण प्रकरणाचं सार सांगून टाकतात. पुढं फक्त शब्दांचा सरळ अर्थ सांगायचा राहून जातो. बारकाईनं जर पाहिलं तर सगळं प्रकरण ते अगोदरच सांगून टाकलेलं असतं त्यांनी. सूत्र असेल, भक्तिसूत्र असेल किंवा श्लोक असेल, ओव्या असतील, त्या पुढं राहून जातात तो पुढचा विषय, पण सर्व अगोदरच सांगून टाकलेला असतो. मग नंतर फक्त त्या पदाचा अर्थ सांगणं शिल्लक राहतं. ते सुद्धा सांगितला तर, सांगण्याची गरज असेल तर तशा श्रोत्यांना. काहींना फक्त उच्चारण करून पुढे जायची गरज आहे. हा विषय पाहिलाय, श्लोक वाचायचा, हा पाहिलाय हा विषय, चला पुढे असं करत असतो. तसं या प्रत्येक पदाचं व्याख्यान पाठीमागे होऊन गेलंय, माऊलींनी केलेलंच आहे. म्हणून इथं माऊली परत त्याचं पुन्हा व्याख्यान आणखी विस्तरण करण्याची गरज नाही. पण श्लोकाचं उच्चारण करून, आणि त्यांच्यासमोर श्रोते काही सामान्य नाहीत, साक्षात निवृत्तीनाथ महाराज आहेत. पुन्हा जर ज्ञान आणि विज्ञानाचा हे नाश करतात, ज्ञाननिधीचे भुजंग पुन्हा सांगायला सुरुवात केली असते, श्रोते म्हटले असते कालच सांगितलं तुम्ही हे, असं झालं असतं, पुनरावृत्ती झाली असते. म्हणून माऊलींनी पुन्हा याचं व्याख्यान केलं नाही. म्हणून प्रतिपदावर माऊली झाडा देतात या त्यांच्या बोलण्याला. म्हणजे इथे सुद्धा कमतरता नाही, इथेही या त्यांच्या प्रतिज्ञेला म्हणजे वाव नाही, म्हणजे हे नाही, प्रतिज्ञा मोडली नाही त्यांची. इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदाचं व्याख्यान माऊलींनी कुठे ना कुठे केलेलंच आहे. कधी पुढं केलं असेल श्लोकाचं त्याच्यावरचं चिंतन, कधी पाठीमागे केलं असेल, पण प्रत्येक पदावर माऊलींनी व्याख्यान केलेलं आहे. इथे म्हणतात इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. एवढं जर केलं, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांनाच जर संयमित केलं, निरुद्ध केलं, आणि यांच्यावर आपण विजय मिळवला, मनावर, बुद्धीवर, इंद्रियांवर, तर मग तो आधारच आपल्या हातामध्ये आल्यामुळे या कामक्रोधांचा आपोआपच नायनाट होऊन जाईल, यांचा नाश होईल. थारा मोडेल, जसं पडून गेली या भिंती, चित्राची होय केवळ माते, कारण नाशात कार्यनाश, आधारच गेला, आश्रयच गेला की आश्रित नाश होतच असतो. म्हणून एकदा का या मनबुद्धींना आपण आपल्या ताब्यात घेतलं, संयमित केलं, की मग कामक्रोधांचा संयम हा होतोच. किंबहुना त्या मनबुद्धीमध्ये हे कामक्रोध उत्पन्न सुद्धा पुन्हा कधीही होत नाहीत, यांचा नाशच होऊन जातो.
नितुकेन थारा मोडेल या पापियांचा. आता या पापियांचा या शब्दातून माऊलींनी बुद्ध हे परतः तू सह म्हणजे तो बुद्धीच्याही पलीकडे असलेला कोण आहे, तर याचा अर्थ म्हणजे दिसतो या ठिकाणी असा. आणि सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये गुरुनाम गुरु मामासाहेबांनी सुद्धा बुद्ध हे परतस्तु सह याचा अर्थ करताना सह कामह असा अर्थ केलेला आहे या श्लोकाचा अर्थ करताना, आणि या ओवीचाही अर्थ करताना त्या ठिकाणी. आणि पुढच्याही श्लोकामध्ये एवं बुद्धे हे परम बुद्धवा असा शब्द आला आहे. बुद्धीच्याही पलीकडे असलेला किंवा श्रेष्ठ असलेला अशा त्याला जाणून, इथेही सुद्धा सर्व टीकाकारांनी आत्मानं बुद्धवा असा अर्थ केलेला आहे. आणि माऊलींनी किंवा मामासाहेबांनी त्या ठिकाणी बुद्धे हे परम याचा अर्थ कामम असा अर्थ केला आहे. बुद्धीच्याही श्रेष्ठ, बुद्धीच्याही आश्रयाने असलेला जो काम आहे तो काम बुद्धीहीपेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याला जाणून असा अर्थ पुढे केला आहे. आणि इथेही परतस्तु सह बुद्धीच्याही श्रेष्ठ हा काम आहे असा अर्थ केला आहे. बरे, आता पुन्हा शंका उत्पन्न होऊ शकते की बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काम कसा असू शकेल. इतुकेन पापा थारा मोडेल या पापियांचा या पदाने, या पाप्या कामाधिकांचा या पदातून तुम्ही बुद्धे हे परतस्तु सह म्हणून त्या सहपदाचा अर्थ कामह असा घेत असाल तर बुद्धीपेक्षा श्रेष्ठ हा काम आहे असं कसं शक्य आहे. तर याला आपण अनेक उदाहरणं देऊन हा विषय आपण स्पष्ट करू शकतो की बुद्धीपेक्षा सुद्धा हा प्रबल बलवान होतो, श्रेष्ठ होतो. कारण जिथं राहतो त्या बुद्धीला सुद्धा हा ताब्यात घेतो काम. माऊलींनी उदाहरण दिलंय की तो वडवानळ नावाचा अग्नी समुद्राच्याच आश्रयानं राहतो आणि त्या समुद्राच्याच पाण्याला जाळत असतो. तसं किंवा एखादा राजा आहे समजा, तो बलवान आहे, मोठा आहे, चांगला आहे, पण त्याला एखाद्या सामान्य मनुष्यानं जर चितपट केलं तर बलवान कोण झाला, तो सामान्य झाला. हा राजा आहे म्हणून काय त्याला प्रत्येक वेळी श्रेष्ठच म्हणायचं का. कुस्तीमध्ये हारला तरी पण तो राजा, त्याला श्रेष्ठच म्हणायचं का. नाही, असला जरी राजा तरी सुद्धा याला हरवलंय ना, आता तो हरल्या गेला. तशी ही बुद्धी जरी श्रेष्ठ असली तरी सुद्धा या बुद्धीला सुद्धा या कामाधिकाने, क्रोधांनी, विकारांनी ताब्यात घेतलेला आहे. तिच्याहीपेक्षा हे बलवान जणू काही होतात आणि तिला ताब्यात घेतात. म्हणून बुद्धे हे परतः बुद्धीच्याही आश्रयानं राहणारा असा हा जो काम आहे तो बुद्धीपेक्षाही जणू काही प्रबल झाला, श्रेष्ठ झाला, सूक्ष्म झाला. याला नष्ट करणं कठीण होऊन बसलं. म्हणून याला बुद्धे हे परतस्तु सहा कामहा असं म्हटलेलं आहे. इतुकेन थारा मोडेल या पापियांचा, यांचा आश्रयच नष्ट होऊन जाईल. आणि याचे व्याख्यान करताना माऊलीने असंच केलेलं आहे. इंद्रियांपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धींपेक्षा आपलं मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, असं काही व्याख्यान माऊलीने केलं नाही. कारण प्रस्तुत विषय एवढाच चालला आहे की या कामक्रोधांना जिंकायचं आहे. पण इंद्रियांचा जय करा, त्यामुळे काय होईल, मनाचा निरोध होऊन जाईल. कारण इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे असं श्लोक सांगतो. इंद्रियाणी पराणी याव इंद्रियभ्यः परम मनः. इंद्रियांचा संयम केला की इंद्रियांपेक्षा मन हे श्रेष्ठ असतं. तर मग त्या मनाचा निरोध होऊन जाईल. आणि मनाचा निरोध झाला की मनाच्याही आतमध्ये असणारी जी बुद्धी आहे, मनसस्तु परा बुद्धी, त्या बुद्धीचा निरोध होऊन जाईल. बुद्धीची सोडवणं होईल. हे आहे मनसस्तु परा बुद्धी याचं व्याख्यान. आणि बुद्धे हे परतस्तु सह, मग इतुकेन थारा मोडेल या पापियांचा. कारण तिथं हा काम राहतो, त्या बुद्धीमध्ये राहतो. त्या बुद्धीला संयमित केल्यामुळं त्या बुद्धीच्या ठिकाणी बुद्धीलाही ताब्यात घेतलेला असा असलेला जो काम आहे त्याचा थाराच नष्ट होऊन जाईल आणि मग त्याचा निरोध होईल, तो नष्ट होऊन जाईल. आता पुढे शेवटच्या श्लोकामध्ये याचा उपसंहार करतायत की या बुद्धीच्याही पर असलेल्या त्या आत्मस्वरूपाला जाणून, असा एक टीकाकारांचा अर्थ आहे. त्या आत्मस्वरूपाला जाणावं आणि मग या पाप शत्रू असलेल्या, कामरूप शत्रू असलेल्या या शत्रूचा नाश करावा असं म्हटलेलं आहे. किंवा माऊलींनी बुद्धे हे परम म्हणजे त्या कामाच्या स्वरूपाला जाणून घेऊन मग त्या अंतःकरणाचा निग्रह करून कामरूप असलेल्या त्याचा नाश करणं, हे दुरासद म्हणजे काय, दुरापास्त जणू काही असलेला असा जो आहे, अशा त्या शत्रुरूप कामाचा नाश करावा. या पदावर माऊलींनी आणखी थोडंसं वेगळंच व्याख्यान केलेलं आहे की श्लोक सांगतो आत्मस्वरूपाला जाणून, टीकेमध्ये असं व्याख्यान होतं, आत्मस्वरूपाला जाणून यांचा नाश करून टाकावा, बुद्धवा परम बुद्धवा, आणि मग कामरूपम शत्रुम जही असा अर्थ सिद्ध होतो. पण माऊलींनी असं म्हटलंय आत्मस्वरूपाला जाणून घ्यायच्या अगोदर या कामक्रोधांना घालवून टाकणं हे महत्त्वाचं आहे. पाठीमागे सुद्धा एक ओवी गेली, आधी या ते जिनावे मग ते ज्ञान पावावे. अगोदर यांना जिंकलं पाहिजे
आणि मग ते ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. माऊलींची ही पद्धती आहे. थोडा क्रम बदलला माऊलींनी. अगोदर आत्मस्वरूपाला जाणं आणि मग या कामक्रोधांचा नायनाट होऊन जाईल असा क्रम नाही ठेवला. अगोदर रागद्वेषांचा नाश करून टाका. तैसे रागद्वेष जरी निमाले मग ब्रह्मीचे स्वराज्य आले. मग खरं त्या बुद्धीच्या द्रष्टा असणाऱ्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होऊ शकेल. यांना अगोदर घालवणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं काही व्याख्यान आहे आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.